मॅडम. गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. मॅडम, आपण काय करतात? आपलं नाव, आपण बाय प्रोफेशन सांगा आणि वेलनेस फॅमिली जॉइन करण्याचं कारण प्लीज तुमच्या शब्दात. मी सारिका. नहीं नहीं इसका, हाँ पराठे का बंद कर दो. माझं नाव सारिका चव्हाण आहे. ह्या वेलनेस फॅमिलीमध्ये मी एक 7-8 महिन्यापासून जॉइन आहे. वेलनेस फॅमिली जॉइन करण्याचं कारण एक रेग्युलर फिटनेस ॲक्टिव्हिटी डे टू डे लाईफमध्ये आपण एक लेडीज असल्यामुळे स्वतःच्या फॅमिलीकडे लक्ष ठेवताना आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. दॅट्स व्हाय आय केम टू दिस फॅमिली की स्वतःच्या फिटनेसकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे. जर आपण फिट असू तर आपली फॅमिली फिट राहील आणि तरच आपले सगळे गोल अचीव्ह होतील. येस येस. तर मॅडम, वेलनेस फॅमिली जॉइन केल्यानंतर सगळ्यात मस्त झालं. अर्चना, मी तुझा व्हॉइस ऐकायला येत नाहीये मला, व्यवस्थित बोल. वजन किती कमी झालं? वजन अप्रॉक्सिमेट 12 kg आय लॉस्ट इन 4 to 5 months. येस येस. तर तुमचं एवढं वजन कमी झालं त्यासाठी तुम्ही काय काय केलं? एकतर रेग्युलर आपलं एक्सरसाइज आणि सकस संतुलित आहार जे आपण रोज घेतो ते कंटिन्यू घेत आली. येस येस. फॉर्म्युला 2 घेतला दीदी? येस. फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2 दोन्ही पण घेतलं. येस येस येस. तर तुम्हाला काही त्याचे साइड इफेक्ट जाणवले का बॉडीवर? नो. साइड इफेक्ट त्याचेच काही नव्हते. उलट माझा जो स्टॅमिना होता तो मला असं वाटतं की 50-70% नी बूस्टअप झाला. ज्या स्पीडनी मी वर्कआउट करत होती स्टार्टिंगला, इव्हन सिंगल 1-2 लेग जरी मला उचलायचे असेल तरी मला तो थकवा जाणवत होता. आता मी कंटिन्युअस 1-2 अवर्स एक्सरसाइज कंटिन्युअस करू शकते. दॅट्स हाऊ माय स्टॅमिना इज बिल्ड अप. येस येस येस. तर म्हणजे याचे काही साइड इफेक्ट नाही असं तुम्ही इतरांना सांगू शकाल? येस, शुअर. इट इज नॉट टॉक्सिक टू अस. उलट आपल्या बॉडीमधले सगळे टॉक्झिन्स या वर्कआउटनी म्हणा, ज्या घामाच्या अंघोळीने आपण सकाळी करतो, त्याने हे सगळं टॉक्सिक आपल्या बॉडीतले सगळे बाहेर निघतात आणि हेल्थवर आपला ॲज काही साईड इफेक्ट मला जाणवत नाही. उलट स्किन बूस्ट होते, तुमचं मेटाबॉलिक रेट पण वाढला जातो. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी ह्या सगळ्या शेक्समध्ये आणि वर्कआउटमध्ये होतात. येस येस येस. येस मॅडम, तर तुम्ही डॉक्टर या नात्याने इतरांना काय सांगू इच्छिता? सी मग एक रुग्ण म्हणून कधी पण स्वतःकडे बघू नये किंवा आपण आजारी पडल्यावर आपल्या फिटनेसकडे आपण लक्ष देऊ, ह्यात काही तथ्य नाहीये. सो ऑल्वेज आपल्याला हेल्थ मेंटेन करायला लागेल. एक सोशल वेलबिंग जो आपला असतो, तो आपल्या फिजिकल वेलबिंगपासून स्टार्ट होतो. जर आपण फिजिकली फिट असू, तर आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपण खूप व्यवस्थित प्रकारे आणि चांगल्या प्रकारे करू शकतो. येस 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 येस. येस, तर बघा, डॉक्टर असुनिया यांनी आपली फॅमिली जॉइन केली. स्वतः एक डॉक्टर आहे, तरी त्यांनी वेलनेस फॅमिलीला